अशोका मार्ग ते डीजीपी नगर हा महत्त्वाचा मार्ग सध्या चिखल आणि खड्ड्यांनी व्यापलाय. द्वारका अंडरग्राउंड पास कामामुळे वाहतूक वाढली असून दररोज हजारो वाहन चालक या मार्गाचा वापर करतायत. पकाळ रोड पासून म्हणजे सुरुवातीपासून जे रोड आहे ते सर्वात खराब झालेले आहे. खड्डे पडलेले आहेत. ऍक्सिडेंट होतात. जवळजवळ 5-6 महिन्यापासून जातात. हो, असेच रस्ते. या मार्गावर अशोका स्कूल आणि कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. स्थानिकांचा आरोप आहे की प्रत्यक्ष काम न करता केवळ दिखावा करून बिलांची उचल केली जाते. माझं नाव माजिद पठाण. मी याच परिसरात राहतो. हा पकालोडचा जो रस्ता आहे हा साधारणतः 18 मीटरचा मंजुरी आहे, परंतु 9 मीटरचा रस्ता करून नाशिक महानगरपालिका इथून पसार झालेली आहे. उरलेल्या 9 मीटरचं माल मटेरियल त्याची निविदा ते कुठे गेले ते त्यांना विचारायचं आहे किंवा त्यांना लोकांनी विचारला हवे. आता हा जो रस्ता तुम्ही बघताय तर इथे ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा खड्डे. खड्ड्यांमध्ये आता यांनी काय केलं, ठराविक ठिकाणी ना मुरुम आणि खडी टाकून निघून गेलेले. आता आपले महापौर मॅडमनी अपील केली की तुम्ही आम्हाला लोकेशन पाठवा. आता लोकेशन पाठवलं त्यांना इथल्या लोकांनी, तर त्यांनी काय केलेलं आहे, ह्या पूर्ण 1 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये साधारणतः एक 4 किंवा 5 ठिकाणी त्यांनी ठराविक ठिकाणी मुरुम टाकलेली आणि बाकीचा टाकून दिला. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला असताना महापालिका आणि संबंधित ठेकेदार याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होतोय. प्रतिनिधी अब्रार पीरजादा, आपला नाशिक.